स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. शिरोळ तालुक्यातल्या राजापूर गावात सायंकाळी 7 ते 9 या वेळेत भोंगा वाजवून सर्व टीव्ही मोबाईल बंद ठेवून विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लागावी यासाठी राजापूरकरांचा नवा जोश, अभ्यासाचा उद्घोष या ब्रीदवाक्याखाली एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलाय. सर्वात आधी कवठे महांकाळ गावानं अशा प्रकारच्या उपक्रमाची सुरुवात केली होती. त्या धर्तीवर शिरोळ तालुक्यात हा उपक्रम सुरू करणारं राजापूर हे पहिलं गाव ठरलंय. त्यामुळं राजापूर गावाची ही पुढाकाराची भूमिका कौतुकास्पद मानली जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला असून या उपक्रमामुळं गावात अभ्यासाचं सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. सुमारे 5,500 लोकसंख्या असलेल्या या गावात 5 शाळा असून 850हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावं आणि गावात शैक्षणिक संस्कृती अधिक बळकट व्हावी या उद्देशानं राजापूरकरांचा नवा जोश, अभ्यासाचा उद्घोष या ब्रीदवाक्याखाली हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या संकल्पनेची सुरुवात शिक्षक विठ्ठल ढवळे सर यांनी केली. राजापूरकरांचा नवा जोश, अभ्यासाचा जयघोष या उक्तीप्रमाणे हा टॅगलाईन घेऊन राजापूरकर आम्ही अभ्यासाच्या संदर्भात मुलांना प्रेरित करण्यासाठी, वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी संध्याकाळी 7 वाजता बरोबर अभ्यासाचा भोंगा वाजवला जातो. संध्याकाळी रात्री 9 वाजेपर्यंत हे विद्यार्थी आपल्या घरामध्ये जाऊन अभ्यास करतात. 7 ते 9 या वेळेमध्ये कुणी विद्यार्थी किंवा पाल्य आपल्या बाहेर कुठे खेळणार नाही, ना मोबाईल घेणार, ना टी व्ही पाहणार, फक्त अभ्यास करणार प्रामाणिकपणाने. हा हेतूने आम्ही हा चालू केलेला उपक्रम आहे. त्यासाठी सर्व स्तरातून सर्व माता पालकांचं देखील आम्हाला उत्कृष्ट असं प्रतिसाद मिळत आहे. कारण घरामध्ये 7 ते 9 या वेळेमध्ये कोणत्याही घरामध्ये राजापूरमध्ये टी व्ही या मोबाईलचा अजिबात वापर करण्यात येत नाही. त्यासाठी सर्वच मुले अगदी प्रामाणिकपणाने अभ्यास करतात. यासाठी या भोंगा देण्यासाठी आमचे मार्गदर्शक गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुलदादा घाटगे यांनी आम्हाला सहकार्य केले. त्यांचीही संकल्पना आहे आणि ह्यासाठी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त अध्यक्ष या सर्व लोकांच्या संमतीनं आम्ही ही घोषणा करण्यात आली आणि गेले 4 दिवस अत्यंत चांगल्या पद्धतीनं मुलं अभ्यास करत आहेत आणि आमच्या राजापूर गावामध्ये शैक्षणिक वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार झालेलं आहे. या उपक्रमांतर्गत दररोज संध्याकाळी ठीक 7 वाजता गावात अभ्यासाचा जयघोष म्हणून भोंगा वाजवण्यात येतो. भोंगा वाजल्यानंतर रात्री 7 ते 9 या वेळेत विद्यार्थ्यांनी घरी बसून अभ्यास करावा असं आवाहन करण्यात आलंय. या काळात पालकांनी मोबाईलचा वापर टाळावा, टीव्ही बंद ठेवावा आणि घरात अभ्यासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करावं असंही आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आलंय. गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. संध्याकाळी 7 नंतर एखादा विद्यार्थी घराबाहेर दिसल्यास त्याला अभ्यासासाठी घरी पाठवावं, जेणेकरून विद्यार्थ्यांचं लक्ष पूर्णपणे अभ्यासावर केंद्रित राहील अशी सामूहिक जबाबदारी गावकऱ्यांनी स्वीकारली आहे. त्यामुळं हा उपक्रम केवळ शाळा किंवा ग्रामपंचायतीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण गावाचा उपक्रम ठरतोय. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय वाढेल, पालक, शाळा, गाव यांच्यात समन्वय मजबूत होईल आणि शैक्षणिक गुणवत्ता उंचवायला मदत होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. राजापूरकरांच्या या प्रयत्नामुळं ग्रामीण भागात शिक्षणाबाबत सकारात्मक संदेश जात असून हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरतोय. मी शरद धनपाल आलासे, राहणार कुर्ंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. आमचे मित्र रोहन पाटील अनिश हॉस्पिटलमध्ये जॉबला आहेत. ते मला एक संकल्पना सांगितली की अभ्यासाचा भोंगा आम्ही राजापूरमध्ये सुरू करत आहोत. तो काय असतो नेमका हा पाहण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे. मला खरोखर TV9चे खूप खूप आभारी आहे की त्यांनी स्वतः जागेवर जाऊन
फील्डवर जाऊन ती मुलं खरोखरच अभ्यास करतात की नाही, की काय करतात, पालक काय करतात, शिक्षकांची जबाबदारी काय आहे, हे त्यांनी स्वतः येऊन इथं शूटिंग केलेलं आहे. की खरोखर मी सुद्धा त्यांच्यावर फिरलो. मला सुद्धा प्रत्येक गोष्टीची जाणीव झाली की लहान मुलं मोबाईल, टी व्ही ह्या गोष्टी, हे जे टायमिंग आहे 7 ते 9, हे खरोखर सिरियल पाहणं, मोबाईल हातात घेणं किंवा इतर जी ग्राउंडवर जाणं, हे एक चांगली गोष्ट आहे, काय अडचण नाही आहे. पण ग्राउंडवर सध्या कोण जात नाही आहेत, खेळाचा उपभोग कोण घेत नाही आहेत, हे पाहण्यासाठी मी चाललो आहे. मी सुद्धा ह्या उपक्रमाचं प्रेरित होऊन मी कुरुंदवाड नगरपालिकेमध्ये ही संकल्पना निश्चित सुरू करतो. धन्यवाद. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय लागावी, मोबाईल टी व्हीपासून काही वेळ दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित व्हावं आणि पालकांनीही त्याला सहकार्य करावं, या उद्देशानं त्यांनी ही कल्पना मांडली. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, उपसरपंच तसंच तंटामुक्त समिती अध्यक्ष यांच्या बैठकीत या उपक्रमाला मंजुरी देत अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला. तर या उपक्रमासाठी गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुलदादा घाटगे यांनी भोंगा उपलब्ध करून देत महत्त्वाचं सहकार्य केलं. तर या उपक्रमासाठी गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुलदादा घाटगे यांनी भोंगा उपलब्ध करून देत महत्त्वाचं सहकार्य केलं. त्याचबरोबर सतीश आवटी, श्रीधर सावंत आणि नितीन कोळी यांचंही विशेष सहकार्य लाभलंय. गेले 4 दिवस झाले राजापूरमध्ये अभ्यासाचा भोंगा वाजवून प्रत्येक विद्यार्थ्यांना शैक्षणिक उठाव हा राजापूरमध्ये विठ्ठल ढवळे सर यांच्या संकल्पनेतून व गुरुदत्त शुगर टाकळीवाडीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुलदादा घाटगे व ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्ष यांच्या सहकार्यातून गावामध्ये एक आदर्श उपक्रम यांनी राबवले आहे. तर मी पालक म्हणून त्या सर्व कार्यक्रमाचं स्वागत करतो व सर्वांना आभार मानतो. व त्या विद्यार्थ्यांनी रोज 7 वाजता भोंगा वाजले की पळत येऊन अभ्यासाला बसतात व घरातील आम्ही टी व्ही, मोबाईल सगळं बंद ठेवून 2 तास हा शैक्षणिक उठाव आमच्या गावात चालू आहे. त्यामुळे मी सर्व राजापूरकरांच्या व पालकांच्या वतीनं मी सर्व सहकार्य केलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभारी आहे.